पलावा या हाय प्रोफाईल परिसरात टेम्पो गाडी क्लीनर चालवत होता। त्याला गाडी चालवता येत नव्हती। या भरधाव टेम्पोने रस्त्यावर उभा असलेल्या झोमॅटो कर्मचारी याला जोरदार धडक भीषण होता की या झोमॅटो कर्मचारी काही अंतरापर्यंत फरफडत नाही। या अपघातात या झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात मनपाडा पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या क्लीनर याला अटक केली आहे। गाडीचा मालक कोण आहे, गाडी का क्लीनरला चालवायला दिली, या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत। मात्र हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे। गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो चालकाने टेम्पो आपल्या क्लीनरला चालवायला क्लीनर जवळ लायसन्स नसतानाही त्यानंतर त्याला गाडी चालवायला दिली। क्लीनर टेम्पो भरधाव वेगाने चालवत असताना त्याच्या गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली। दरम्यान हा झोमॅटो बॉय रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पार्सल गाडीला बांधत होता। याच दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पोने त्याला धडक दिली। या धडकेत या झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यंत फरफडत गेला। या अपघातात या झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू झाला। सौरभ यादव असे या मयत तरुणाचं नाव आहे। टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या 8 दुचाक्यांना टेम्पोने धडक दिली। या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता। घटनेची माहिती मिळताच मनपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचा क्लीनर आतिश जाधव याला ताब्यात घेतले। जमावाची समजूत काढली। पिकअप टेम्पो चालकाने हा क्लीनरला चालवायला दिल्याने हा अपघात घडला। मात्र या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर 8 गाड्यांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे क्लीनरसह टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या प्रकरणी मनपाडा पोलिसांनी टेम्पोचा क्लीनर आतिश जाधव याला अटक केली आहे। मनपाडा पोलिसांनी या प्रकरणी हा टेम्पो कोणाचा होता, टेम्पो चालकाने क्लीनरला गाडी चालवायला का दिली याचा तपास सुरू केला आहे। लायसन्स नसताना देखील क्लीनरला गाडी चालवायला दिल्याने टेम्पो चालक व टेम्पो चालक यांच्यावरील देखील अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे। लायसन्स नसतानाही देखील क्लीनरला गाडी चालवायला का दिल्याने टेम्पो मालक व टेम्पो चालक याच्यावर देखील अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे। पलावा या भागामध्ये एक पिकअप टेम्पोने अपघात केलेला आहे। सदर टेम्पो हा त्या भागातील गाड्या धुण्याचा जो ड्रायव्हर आहे तो काम करत असतो। त्या टेम्पोमध्ये त्यांनी एक पाण्याची टाकी बसवलेल्या गाड्या धुत होता। गाड्या धुवून त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना अचानक पिकअपने स्पीड घेतला आणि एका 14 वर्षीय मुलाला अगोदर त्यांनी धडक दिली, किरकोळ जखमी झाला। परंतु पुढे एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता, त्याला मात्र जोरात धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला। हॉस्पिटलला घेऊन जाताना तो मयत झालेला आहे। तसेच इतर ज्या पार्किंग साठतात गाड्या, मोटरसायकल, स्कूटीज वगैरे होत्या त्यांना पण धडक लागल्याने त्यांचेही नुकसान झालेलं आहे। सदर टेम्पो कोणाचा होता, चालकाला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याने अशा पद्धतीने का ड्रायव्हिंग केलं किंवा त्याच्या हातून असं का झालं त्याबद्दल पोलीस तपास करीत आहेत। नहीं